तर यंदाच्या आषाढी वारीत आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही संकल्पना राबवण्यात येते। यासाठी आता पंढरपुरात 4 ठिकाणी भव्य दिव्य असं मंडप उभारण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे या मंडपामध्ये वारकरी भक्तांसाठी पंचतारांकित व्यवस्था निर्माण करण्याकडे आरोग्य विभागाचा कल आहे। वारीच्या काळात प्रत्येक येणाऱ्या वारकरी भक्ताची आरोग्य तपासणी या शिबिरामध्ये करण्याचं उद्दिष्ट असल्याचं बोललं जातं। आषाढी यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना कोणताही आरोग्याचा त्रास होऊ नये याकरता आरोग्य विभागाच्या मार्फत 4 ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपण आता बघू शकतो की वाकरी येथील हे महाआरोग्य शिबिर इथं होणार आहे। वाकरी असेल, खरं तर 65 टेकरचा परिसर असेल, गोपाळपूर असेल, त्याचबरोबर 3 रस्ता परिसर असेल, 4 ठिकाणी खरं तर हे महाआरोग्य शिबिर केलं जाणार आहे। यामध्ये आरोग्य विभाग असेल, त्याचबरोबर भैरवनाथ शुगरच्या वतीने देखील भाविकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या। आपण जर बघितलं तर MD असेल, MBB असेल, यापासून शेकडो डॉक्टरांनी खरं तर इथं टीम उपस्थित करण्यात आलेली आहे। सर, काय सांगताल, कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? या वर्षी आषाढी वारीमध्ये 4 ठिकाणी असे मोठे कॅम्प उभा केलेले आहेत, कारण वारीमध्ये प्रचंड भक्तांची गर्दी आहे। यावर्षी पाऊस पाणी चांगलं झालं असल्याकारणानं लोक खूप भक्तिभावानं या वारीमध्ये सामील झाले आहेत आणि पावसाचे दिवस आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन निवाऱ्याची चांगली व्यवस्था असावी, आरोग्याची चांगली व्यवस्था असावी म्हणून चांगल्या पद्धतीचं नियोजन हे महाराष्ट्र सरकारचं आरोग्य खातं आणि आमचे भैरवनाथ शुगर वर्क्स यांच्यातर्फे संयुक्त विद्यमान आम्ही करतोय। वाकरीहून कॅमेरामॅन विनोद सह रवी लवेकर, TV9 मराठी।